नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे आपण याच्यापूर्वी अगोदर एक अपडेट पाहिलेलं होतं की 20 मार्च 2025 रोजी आपण एक व्हिडिओ दिलेला होता की जो काही पीक विमा असेल तो 11 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। म्हणजेच 31 मार्च 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होईल याचा अपडेट देण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने 27 मार्च 2025 रोजी शासनामार्फत संपूर्ण जी आर काढण्यात आलेले आहेत। 2022 पासून ते 2024 पर्यंतचे जे काही विमा संदर्भातील पीक विमा संदर्भातील राहिलेले अपडेट असतील किंवा त्याच्यामध्ये पेंडिंग विमा असतील, 2023 मधील काही जणांचे विमा राहिलेले होते, 24 मध्ये काही जणांचे राहिलेले होते आणि खरीपचा जो काही असेल तर 2024-25 चा जो काही रब्बी हंगाम असेल त्याचे सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहेत आणि तो सविस्तर जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। पीक विमा संदर्भातील सर्व तुमचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहेत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा की आपण कोणकोणत्या विमा संदर्भातील तुम्हाला विमा कुठला आलेला असेल किंवा कोणता येणार आहे, सविस्तर 2022 पासून ते 2024 च्या संदर्भातील पीक विमा संदर्भातील महत्त्वाचा अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण शासन निर्णय पाहणार आहोत जे काही तारखेमध्ये झालेले आहे, त्याच्यामध्ये पीक विमा संदर्भात कोणकोणते निर्णय झालेले आहेत ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय या वेबसाईटवरती म्हणजे gr.maharashtra.gov.in यावरती आल्यानंतर आपण पाहणार आहोत की जे काही पीक विमा संदर्भातील निर्णय झालेले असतील किंवा जो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे, इथं पाहू शकता की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता जो काही शेतकरी हिस्सा आहे तो अनुदानासाठीचा हप्ता जो आहे तर 13,41,65,676 एवढा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। जे काही भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ज्या काही विमा कंपन्या काम करत असतात त्यांच्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मार्फत जो काही शेतकऱ्यांना वर्ग केला जाणार आहे। तर हा इतका जो निधी आहे 13,41,00,000 हा जो निधी आहे ती चोलामंडल MS कंपनी आहे, त्यानंतर ICICI लोंबार्ड आहे आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या 3 कंपन्यांसाठी 13,41,65,676 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा जो असेल तर खरीप हंगाम 2024 करिता देण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो 27 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। हा एक झाला। त्यानंतर सुद्धा आणि हा जे काही निधी असेल तो कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे, निधी वितरित करण्यासाठी मान्यता सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानंतर जर पाहिले तर आपण पाहू शकता की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 करिता जे काही 80-110 मॉडेलनुसार असेल, म्हणजेच काय असतं की 110 पेक्षा जास्तीच्या नुकसानासाठी भरपाईची ही शासन करत असतं। त्याच्या अंतर्गत जे काही भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करायची जी रक्कम आहे ती 181,6,99,279 एवढा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। त्याचा सुद्धा आपण जी आर इथे पाहणार आहोत की पाहू शकता 17 मार्च 2025 रोजी 181,6,99,279 एवढा निधी जी असेल तर 80-110 मॉडेलनुसार हा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे ती भारतीय कृषी विमा कंपनी यांना एवढ्या एकाच कंपनीला निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यानुसार जे काही शेतकरी पात्र वगैरे असतील 2023 हंगाममधील खरीप हंगाम 2023 मधील जे काही कोणी राहिलेले परत शेतकरी असतील त्यांच्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे। त्यानंतर जर पुढचा जर आपण जी आर पाहिलं तर पाहू शकताय की अनेक जी आर असे पीक विमा संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर पाहू शकता इथे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 मधील जे काही शेतकरी राहिलेले होते की ज्यांना काही जणांना मिळालेलं होतं आणि ज्यांचं जे 110% पेक्षा जास्तीचं नुकसान झालेलं आहे त्याच्या भरपाई पोटी जे काही असेल तर रब्बी आपलं हंगाम 2023-24 मधील जे राहिलेले शेतकरी असतील त्यांच्यासाठी जर पाहिलं तर कृषी विमा कंपनीला एकूण 63,14,67,780 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि तो जो निधी आहे तो भारतीय कृषी विमा कंपनी जी असेल तर भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करण्यात आलेला आहे। त्यांच्यामधूनच जे काही शेतकरी राहिलेले असतील याच्यामधले 2023-24 मधील जे काही रब्बीचा हंगामाचे विमा असेल तर त्यांना सुद्धा 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान झालेल्यांसाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर जर पाहिलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 22-23 मधील जे काही 110% पेक्षा जास्तीचे नुकसान झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा कृषी विमा कंपनीला अदा करण्यात आलेली रक्कम जर पाहिले तर 2,87,63,075 रुपये एवढा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा 27 मार्च 2025 रोजीच निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्याच्या अंतर्गत सुद्धा पाहू शकता की भारतीय कृषी विमा कंपनीला हा निधी वितरित करण्यात आलेला आहे
आणि त्याच्या जर पाहिलं तर एवढा निधी 2,87,63,75 एवढा निधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023-24 म्हणजे काय झालं की खरीप 2022 व रब्बीचा 22. त्याच्यानंतर जर पाहिलं तर खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023 मधील सुद्धा विमा कंपन्यांकडून राज्य शासनाला जे काही प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम जी होती, तसेच खरीप 2023 मधील जे काही नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा किंवा विमा हप्ता राहिलेल्या समायोजन करण्यासाठी जे काही मान्यता देण्यात आलेली होती, त्याच्यासाठी सुद्धा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि तो जर निधी जो पाहिला आपण ह्याच्यामध्ये तर त्याचा निधी एकूण जर पाहिला तर 64,99,00,000 एवढा निधी हा समायोजन करण्यासाठी निधी देण्यात आलेला आहे. खरीप 2024 जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर दुसरा जे काही राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान एकूण 1,364.29 कोटीपैकी 982.69 कोटी समायोजनातून म्हणजेच त्याच्यामध्ये 517.7 कोटी जमा रकमेमधून आणि 464.99 कोटी संभाव्य अपेक्षित परतावा रकमेमधून असा उर्वरित एकूण जर पाहिलं तर 381.6 कोटी करिता सन 2025-26 मध्ये प्रस्ताव सादर करणे ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानुसार हे जी आर पाहू शकताय तुम्ही की एकूण टोटल रक्कम जी असेल तर एवढा निधी जो आहे तो समायोजनासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सर्वसमावेशक सर्व विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी जो काही निधी असेल तो 417,36,19,709 एवढा निधी जो आहे तो विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे रब्बी हंगाम 2024-25 साठी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला आहे. 700 करण्यात आलेला आहे. तो रक्कम जी असेल तर 417,36,19,709 एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानुसार कंपनी वाईज जर एकूण रक्कम पाहिली तुम्ही तर त्याच्यामध्ये पाहू शकता की भारतीय कृषी विमा कंपनी असेल त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आहे चोलामंडल MS असेल, HDFC इर्गो असेल, ICICI लोंबार्ड असेल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असेल, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी असेल, SBI जनरल इन्शुरन्स कंपनीज असेल, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी असेल आणि युनिव्हर्सल संपो असेल. यांच्यासाठी एकूण जर निधी पाहिले तर 417,36,99,000 एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. हा रब्बी हंगाम 2024-25 साठी देण्यात आलेला आहे. तसेच जर पाहिले तर सर्वसमावेश पीक योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी हाच निधी वितरित करण्यासाठी याची देण्यात आलेला आहे तो. त्याच्यानंतर जर रब्बी हंगाम 2024-25 साठी परत शेतकरी हिस्सा पोटी जो काही रकमेचा असेल त्याच्यामध्ये 375,38,39,39,762 एवढा निधी सुद्धा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. हा सुद्धा तुम्ही GR पाहू शकता की 27 मार्च 2025 रोजी GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा जो निधी आहे तो ह्या ज्या काही कंपन्या असतील त्या सर्व 9 कंपन्या आहेत आणि त्यांच्यासाठी 375,38,39,39,762 एवढा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. एकंदर जर पाहिलं तर सर्व जे काही विमा पेंडिंग राहिलेले असतील किंवा ऑलरेडी 2022 पासून ते 2024 पर्यंत राहिलेले जे काही सर्व विमा असेल तो देण्यासाठी शासन निर्णय 27 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. आणि हे सर्व ह्याच्यानुसार आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबरच्या अगोदर लवकरात लवकर हे सर्व त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील अशी अपेक्षा आहेच आता. कारण की ऑलरेडी जे काही विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वगैरे चालू होते त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 31 मार्चला ज्यावेळेस प्रश्न कृषी मंत्र्यांना विचारण्यात आलेला होता त्यांनी उत्तर दिलेलं होतं कोकाटे साहेबांनी की जो काही विमा असेल तर 31 मार्च 2025च्या रोजी संपूर्ण हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. आणि त्यांचं प्रतिसाद म्हणून तुम्ही पाहू शकता की 27 मार्च 2025 रोजी सर्व GR विमा संदर्भातील जे काय असतील ते सर्व GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. तरी लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत. अशा पद्धतीने आपण संपूर्ण GR पाहिलेले आहेत. आणि तुमच्या खात्यावरती तुमचा विमा आतापर्यंत 22 ते 24 पर्यंतचा कुठलाही आला नसेल तर लवकरात लवकर तो तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.